मित्रांनो, आज फादर्स डे. बाबांविषयी बोलण्यासाठी पूर्ण जग कमी पडेल मित्रांनो, पूर्ण आयुष्य कमी पडेल इतकं. तर ते काय म्हणतात की तू लढ, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मुलांसाठी अविशांत कष्ट करतात ते वडील असतात. वेळ प्रसंगी कठोर भूमिका घेऊन मुलांवर रागावणारे वडील तितकेच हळवेही असतात. आपल्या वाटेला आलेले ढोर कष्ट किमान आपल्या मुलाच्या वाटेला येऊ नयेत. आपल्या मुलाचे जीवन आपल्यापेक्षाही अधिक सुंदर बनावे यासाठी अविशांत कष्ट करतात. ते म्हणजे वडील असतात आणि वडीलच राहतात. वडील ही व्यक्ती खरेच मुलांसाठी देवता समानच असते. तू लढ, मी तुझ्या पाठीशी उभा आहे असे म्हणून मुलांना धीर देत त्यांच्या आयुष्याला वळण देण्यासाठी जी व्यक्ती स्वतः खस्त खाते ती व्यक्ती म्हणजे वडील असते. वेळ प्रसंगी कठोर भूमिका घेऊन मुलांवर रागावणारे वडील तितकेच हळवेही असतात. रागाच्या भरात मुलाच्या पाठीवर मार देणारे, परंतु थोड्याच वेळाने पाठीवर उमटलेला वळ तपासून पाहून त्याला प्रेमाने जवळ घेत कुरवळणारे वडील म्हणजे मुलांसाठी एक मायेचा झरा असतो. समुद्राच्या लाटांवर हलकावे खात प्रवाशांना सुरक्षित किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम जसे जहाज करते, अगदी त्याच पद्धतीने आयुष्यात कितीही हाल अपेक्षा सहन करत मान अपमानाचे हेलकावे पचवत मुलांना सुरक्षित यशाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे वडीलच करत असतात. मुलींना तर तिच्या आईपेक्षाही जास्त माया लावणारे वडील मातृहृदयी असतात. लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना वडिलाच्या मनाची होणारी घालमेल शब्दात सांगता येणे कठीणच आहे मित्रांनो. मुलाच्या भविष्यासाठी वडील स्वतः खस्ता खातात, स्वतः खडतर वाटेला चालून मुलांसाठी सोपा रस्ता तयार करीत असतात. वडिलांनी मुलांवर केलेल्या उपकाराची मुलांनी खरंच जाणीव ठेवायला हवी. वडिलांच्या आशीर्वादाची उणीव मुलांना कधीही भासू नये अशा पद्धतीचा सेवाभाव वडिलांच्या म्हातारपणात मुलांचा असायला हवा. आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावेत याची काळजी घेऊन त्यांना उत्कृष्ट शिक्षणाकडे वळवण्यासाठी हव्या त्या गोष्टीची पूर्तता करणारे वडील मुलांना यशाच्या उंच शिखरावर नेत असतात. हा क्षण बघण्यासाठीच त्यांचे डोळे आतुरलेले असतात. वडिलांचे एकच स्वप्न असते की मुलांनी आपल्यापेक्षा मोठे व्हावे, वृद्धपणी आपल्यासाठी आधाराची काठी व्हावी. वडिलांच्या या स्वप्नाची पूर्तता मुलांनी करायलाच हवे. जसं की स्वराज्य निर्माण करणे हे स्वप्न खरे तर महाराज शहाजीराजांचे होते, परंतु शहाजीराजे हे स्वप्न पूर्ण करू शकले. आपण पाहिलेले स्वप्न, स्वराज्य निर्मितीचे स्वप्न आपल्या मुलाने तरी पूर्ण करावे यासाठी अविरत खस्ता खात स्वराज्य निर्मितीसाठी अनुकूल परिस्थिती महाराज शहाजीराजांनी निर्माण करून दिली. तेव्हा कुठे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करता आले. ऐतिहासिक संदर्भाची जाणीव आजच्या प्रत्येक मुलामुलींनी ठेवायला हवी. मुलांना विजेता बनवण्यासाठी आयुष्यभर कष्ट करते ही व्यक्ती म्हणजेच वडील असतात. वडिलांबद्दल सांगण्यासाठी पूर्ण जग कमी पडेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.